ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली असली तरी काही लाभार्थ्यांनी माहिती भरताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडल्याचं समोर आलंय। अशा लाभार्थी महिलांना त्यांच्या अर्जातील माहिती दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईनच्या माध्यमातून पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। ही सुधारणा करण्याची सुविधा 31 मार्च पर्यंत उपलब्ध असणार आहे। ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली असली तरी काही लाभार्थ्यांनी माहिती भरताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडल्याचं समोर आलंय। अशा लाभार्थी महिलांना त्यांच्या अर्जातील माहिती दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईनच्या माध्यमातून पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून देण्यात आली। ही सुधारणा करण्याची सुविधा 31 मार्च पर्यंत उपलब्ध असणार आहे। तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे। बहिणींनो, आजच्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा बहिणींनो, सरकारने लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय आज या ठिकाणी घेतलेला आहे। त्यामुळे बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे। कारण बहिणींनो, तुमच्याकडे आता फक्त अवघे 10 दिवस या ठिकाणी शिल्लक आहे। जर का तुम्ही हे काम केलं नाही तर तुमचा हप्ता या ठिकाणी कायमचा बंद होणार आहे। सरकारने नवीन या ठिकाणी बदल केलेला आहे। त्यामुळे सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। बहिणींनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला फेब्रुवारी मार्च हप्त्याविषयी सुद्धा सर्व माहिती या ठिकाणी मिळणार आहे। म्हणून पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या बहिणींनी पटापट खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलेलं आहे, त्यावर क्लिक करून ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर बघा बहिणींनो, जास्त वेळ घेत नाही, डायरेक्ट मेन टॉपिकला सुरुवात करतो। लक्ष द्या, लाडकी बहीण योजनेच्या 3ऱ्या टप्प्यामधील पडताळणीसाठी आता केवळ शेवटचे 10 दिवस या ठिकाणी शिल्लक आहेत। बहिणींनो, शेवटचे 10 दिवस या ठिकाणी शिल्लक आहेत। या 10 दिवसांमध्ये जर का तुम्ही हे काम केलं नाही तर तुमचा हप्ता कायमचा बंद होणार आहे। तर ते काम काय समजून घ्या। तर बघा बहिणींनो, 31 मार्च पर्यंत लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित केली जाणार आहे। म्हणजेच 31 मार्च पर्यंत तुम्हाला केवायसी करायची सांगितलेली आहे। किती बहिणींनी केवायसी केलेली आहे सांगा बरं। ज्यांची झाली असेल त्यांनी सांगा की सर माझी झालेली आहे। ज्या बहिणींची केवायसी झाली नसेल त्यांनी सांगा की सर माझी केवायसी झालेली नाहीये। कारण बहिणींनो, 31 मार्च ही शेवटची तारीख आहे। म्हणजेच अवघे तुमच्याकडे फक्त 7 ते 8 दिवस या ठिकाणी उरलेले आहे। या 7 ते 8 दिवसांमध्ये तुम्हाला केवायसी करून घ्यायची आहे। जर केवायसी केली नाही तर तुमचा लाभ हा कायमचा बंद होणार आहे। तुम्हाला यापुढे पैसे मिळणार नाहीयेत। तर पटापट सर्वांनी केवायसी करा बरं। ज्यांची झाली असेल त्यांनी झाली लिहून पाठवा। ज्यांची झाली नसेल त्यांनी लिहून पाठवा की सर माझी केवायसी झालेली नाहीये। त्यांची केवायसी मी फ्रीमध्ये करून देणार आहे। त्यांना काही अडचण येत असेल तर ती अडचण सुद्धा दूर करून देणार आहे। आता बघा बहिणींनो, अपात्र महिलांची संख्या ही वाढण्याची शक्यता आहे। कारण आतापर्यंत 45 लाखापेक्षा जास्त महिलांना या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे। दुसरी गोष्ट, अटी आणि नियमांचं पालन न करणाऱ्या लाडक्या बहिणींवर कारवाई देखील करण्यात येत असल्याचं समोर आलेलं आहे। आणि ई केवायसी अखेरचा टप्प्या त्या ठिकाणी आहे। पण जानेवारी नंतर लाडकीन बहिणींच्या खात्यामध्ये एकही हप्ता आलेला नाहीये। तर बघा बहिणींनो, जानेवारीचा तुम्हाला हप्ता आलेला आहे, यानंतर तुम्हाला एकही हप्ता आलेला नाहीये। म्हणजेच जानेवारी महिन्याच्या नंतर तुम्हाला फेब्रुवारीचे 1500 रुपये आलेले नाहीयेत, मार्च महिन्याचे 1500 रुपये आलेले नाहीयेत। बहिणी प्रश्न विचारता आहे की सर आम्हाला पैसे कधी मिळणार आहे, सर पैसे कधी येणार आहे। तर बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। कारण बहिणींनो, येत्या 7 ते 8 दिवसांमध्ये तुम्हाला हे पैसे या ठिकाणी जमा होणार आहे।